बिबट्याच्या हल्ल्यात खरं तर हे जे आहे जखमी झालेले आहेत त्यांच्या हाताला देखील जखमा आहे. कुठं नेमकी ही घटना झाली? तुमचं नाव काय? प्रसंग मोबाईलची आंबोली गाव. आंबोलीचे आहात तुम्ही? हो. आणि कधी घटना झाली साधारण? सकाळी 8:30 वाजता दुकानावरती चालू होतं साखर आणण्यासाठी आणि अचानक बिबट्याने हल्ला केला. डायरेक्ट अंगावर उडाला. अच्छा, म्हणजे आणि ते अंगावर उडाले, हात पड केला मी. तर हाताला चावलं, त्याने 2 दात लागले हाताला आणि मी जोरात आरडल्यामुळे मग पळून गेला तो. तुम्ही एकटाच होता? हा, एक. आता हा जो हल्ला झाला हा गावात झाला की गावाच्या बाहेर झाला? घराच्या समोर, आम्ही डोंगर शेजारी राहतोय. हा, जे तुमचं घर वर 3 मळ्यावर हो आहे. हो. तिथनं किती लांब झाला तुमच्या घरापासून? काहीतरी अंदाजे सांगा. हा, थोडं म्हणजे 2 मिनिटं घराच्या पुढे फक्त गेलो. घराच्या बाजूला? हो, म्हणजे लई लांब अंतर नव्हता, पण नेमकं घर लांब राहिले आणि मध्येच तिथं. बिबट्याचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तुम्ही एकटेच होता? हो हो. आणि मी आवाज केल्यामुळं पळून गेला. ते चावल्यामुळे आवाज केला ना मी. इथं तुमच्या हाताला लागलं का त्याचं? हो. काय पंजा मारला की? नाही, इथं चावलं इकडं. दात लागले? हो, दात लागले. चावले असं बाईट केली का? हो. अरे वा. इथे नाही राहू दे. ते दिसते राहू दे. आणि मग त्याच्यावर मी आवाज देत होतो पण जवळ कोण नव्हतं. पळत पळत घरी गेलो मी तिथून. म्हणजे त्या अवस्थेत तुम्ही पुन्हा हो, पळत घरी गेलो. हा. बर. जेव्हा हे तिथं आले त्यावेळेस म्हणजे काय तुम्ही परिस्थिती पाहिली जेव्हा समोर आले तेव्हा? समोर आल्यावर रक्ताळी झाले होते आणि अंगाचं थर काढलं. म्हणजे घाबरलेल्या अवस्थेत होते? हो. मग तिथून पुढे काय केलं तुम्ही? एक दवाखान्यात. दवाखान्यात म्हणजे डॉक्टरांना बोलवलं, पेशंट ॲम्ब्युलन्सला? तुम्ही जो बिबट्या पाहिला तो म्हणजे बछडा छोटा होता? नाही, मोठा होता. पूर्ण वाढ झालेला होता? चांगलं त्याला पिलं वगैरे असले एवढा मोठा होता. मोठा होता? हो, लय मोठा होता, कमरेपेक्षा उंच होता, मोठा होता. वन खात्याचं कोणी येऊन गेले का तुमच्याकडे इथं? हो, येऊन गेले, आले होते. ते जोडीदार होता, त्यांनी फोन लावला होता, त्यांच्याकडे नंबर होता, ते आले होते. मला तिथं प्रत्यक्ष घटनास्थळावर गेले, पिंजरा लावतायत किंवा काय असं काय बोलले का? हो हो. म्हणजे तिथं पिंजरा ऑलरेडी आहे, पण ते काय जातच नव्हते. त्याच्यात काही म्हणजे त्यांना खालीच ठेवलं नाही, ते कसं काय जाणार? सर, खरं तर जुन्नर तालुक्यातील बिबट जो आहे तो पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतोय. म्हणजे हल्ले देखील वाढलेले आहेत. काय याच्या मागचं कारण आहे? भरपूर दिवस झाले आपल्या इकडं बिबट सध्या ॲक्टिव्ह नव्हता, पण आता जसं काय मान्सून चालू झाला आणि जसं पाऊस पडायला लागला तर त्यानुसार आपल्याकडं बिबट दिसायला जास्त प्रमाणात चालू झालं आहे. त्याच्या पाठीमागचं जर आपण सायंटिफिक रिझन बघितलं तर पाऊस भरपूर दिवस झाले, 15-20 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस चालू आहे आपल्याकडं. आणि पाऊस चालू असल्याने आपले जे काय ऊस शेती आहे किंवा बाकीची जी शेतपीक आहे त्या शेतपिकांमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी आहे. आता पाणी असल्यामुळं बिबट्याला म्हणावं तेवढं पाण्यात बिबट्या राहत नाही कधी, किंवा पाण्यात बिबट्या कधी बसत पण नाही. त्याच्यामुळे बिबट्या थोडं बाहेर दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता आजच सकाळी 8:30 वाजता एक आंबोली इथं एक तरुण मुलगा प्रशांत भालचिन, वय 36 होतं त्याचं, तो चालला होता रस्त्याने आणि झुडपात जो काही बिबट्या बसलेला होता तर त्या बिबट्याने त्या तरुण मुलावर अटॅक केला आणि त्याला त्याच्या डाव्या हाताला काही नखे लागल्या आणि इकडल्या एक हातातून नखे लागल्या. त्याच्यानुसार आपला आज सकाळी त्याचा अटॅक झालेला आहे. त्या मुलाला आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याला जे काही प्रथमोपचार आहे आणि लस आहे ती सकाळी दिलेली आहे. मी स्वतः पाहणी केलेली आहे आणि त्या जागेवर आपण त्वरित 1, 2 किंवा 3 पिंजरे लावून बिबट्या कसा पकडता येईल तर त्याच्या दिवशी आपण प्रोसेस चालू केलेली आहे. आता ते भालचिन कुटुंबाशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं असं की तिथे पिंजरे लावलेले आहेत यापूर्वीच, परंतु त्याच्यात भक्ष्यच नसल्यामुळे बिबट तिकडे फिरकतच नाही. नाही, तसं नाही झालं. आता मागं पण आहे ना, आंबोली हे जे गाव आहे आपलं मावळपट्ट्यात गाव आहे त्या ठिकाणी मागं देखील बिबट दिसला होता. आता त्यावेळेस भालचिन यांच्या घरापाशी बिबट मागं वारंवार येत होता. त्या टायमिंगला आपण तिथं पिंजरा ॲक्टिवेट केला होता. पिंजरा ॲक्टिवेट केल्यानंतर एक पिंजरा आपण साधारणतः 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आपण त्याला ट्राय केलं पकडण्याचं. तर त्यावेळेस तो काय पिंजरा तिकडे काही फिरकला नाही. मग फिरकला नसल्यामुळे मग तिथं तो पिंजरा आपला इनॅक्टिव्ह होता, तो ॲक्टिव्ह पिंजरा नव्हता. जो आपण पिंजरा ॲक्टिव्ह ठेवतो त्या प्रत्येक ॲक्टिव्ह पिंजऱ्यामध्ये आपण भक्ष्य ठेवतो. आता आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण आता भरपूर प्रमाणात आहे. आता जर समजा एखादा पिंजरा आपण आंबोली गावात लावलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण एकदा ट्राय केला पण नाही झालं किंवा बिबट दिसण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपण तो इनॅक्टिव्ह करतो. इनॅक्टिव्ह जो पिंजरा असतो त्याच्यात भक्ष्य नसतं. तर मग लोकांना वाटतं का पिंजरा भरपूर दिवस झाला इथं पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे, मग याच्यात भक्ष्य नाही, ते असं होतं. पण तसं नाही, तो इनॅक्टिव्ह पिंजरा होता. आपण त्याला परत तिथं 2-3 पिंजरा ॲक्टिव्ह करू. आता पाऊस देखील जास्त आहे तर त्या पावसाच्या हिशोबाने परत ज्या ठिकाणी बिबट ट्रॅप होईल
त्या ठिकाणून परत तो पिंजरा कसा काढायचा येईल किंवा त्या हिशोबाने ते आता आपले पाहणी करून पिंजरे लावून टाकतील त्या ठिकाणी परत. तर भक्ष्याच्या बाबतीमध्ये काय म्हणजे वन विभाग ठेवतं की ते शेतकऱ्यांनी ठेवायचं? वन विभागच ठेवतो भक्ष्याचा. फक्त आता प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडं जर समजा एखाद्या तिथं कोंबडी असेल किंवा काय असेल तर आपण ते व्यवस्थित तिथं घेऊन तिथं ठेवून देतो. त्याचे काही जे पैसे वगैरे आहेत ते वन विभागच पेड करतं. असं नाही का लोकांना ठेवायला सांगतो. आपल्याला त्याच्यासाठी निधी पण उपलब्ध होत आहे, त्यानुसार आपण ते ठेवतो. आता तो जो जखमी आहे त्याच्या उपचाराचा खर्च देखील वन विभाग करणार आहे की? हो, आपण आत्ता पण तुम्हाला मागील 2 महिन्यात मागं शिरोली खुर्द बुद्रुकमध्ये पण अटॅक झाले होते. तर त्यांचे जसे थोडे सिरियस अटॅक असल्याने आपण त्यांना जे सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखान्यामध्ये लस देऊन त्यांना पुढं रेफर केलं होतं. मग आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांचे बिल देखील वन विभागानेच भरलेलं आहे. तसंच यांचं पण आता सरकारी दवाखान्यात सगळं उपचार होतील आणि नॉर्मल अटॅक असल्यामुळं इथंच सगळे उपचार होऊन जातील. जर पुढं रेफर करायचे जर त्यांनी केलं असतं तर मग आपण वन विभागानेच केला असता. हां.